श्री स्वामी समर्थ. एक छोटासा मुलगा रोज देवळात जायचा. तो तिथे देवासमोर बसायचा, पण काहीच मागायचा नाही. एक दिवस पुजाऱ्याने त्याला विचारलं, बाळा, तू रोज येतोस पण काही मागत का नाहीस? मुलगा हसत म्हणाला, मी काही मागायला येत नाही, मी देवाशी गप्पा मारायला येतो. पुजारी थोडा आश्चर्यचकित झाला. काही दिवसांनी तो मुलगा आजारी पडला. तो देवळात येणं बंद झाला. त्या रात्री देव पुजाऱ्याच्या स्वप्नात आला आणि म्हणाला, माझा मित्र रोज देवळात आला नाही तर मला करमत नाही, तो ठीक आहे ना? पुजारी जागा झाला. थरथरत त्याला समजलं, देवाला मोठ्या पूजा मंत्र नाही हवेत, त्याला फक्त हवं आहे निष्कलंक प्रेम आणि विश्वास. दुसऱ्या दिवशी पुजारी त्या मुलाकडे गेला. मुलाच्या कपाळावर हात ठेवून म्हणाला, देव तुझी वाट पाहत होता, तू आला का नाहीस? तर मुलाने सर्व घडलेली हकीकत सांगितली. मुलाच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो हळूच म्हणाला, मला माहीत आहे, कारण देव माझ्या हृदयात वसतो. या कथेने आपल्याला बोध काय समजला? तर देव दूर नाही, तो त्या मनात असतो जिथे विश्वास, प्रेम आणि निरागसता असते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.